माझी ट्रेन लागायला वेळ होती, त्यामुळे सुपरविजन करायला स्टार्ट केला प्लॅटफॉर्म्स. वॉटर डिस्पेन्सर जाऊन पाहिला पाणी येतंय की नाही ते, पण रिस्पॉन्स निगेटिव्ह होता. कधी तुम्ही रेल्वे प्लॅटफॉर्मवर जेसीबी किंवा ट्रॅक्टर चालताना पाहिलंयत का? नाही, पण मी पाहिलंय. नमस्कार, मी साठम वेळेत प्लॅटफॉर्मवर पोहोचलो होतो, त्यामुळे लगेच ट्रेन लागली तसा ताडक्कन आतमध्ये जाऊन पोहोचलो. पण कर येण्याचा ट्रेनमध्ये हाच सीन आहे, लाईट नसते. रेल्वेने लोकांच्या सोयीसाठी आणि ट्रॅक्स खराब होऊ नये म्हणून हे बायो टॉयलेट्स बनवले आहेत, पण लोकांनी त्याचा प्रॉपररित्या उपयोग केला नाही, त्यामुळे त्याचा आउटपुट शून्य आहे किंवा निगेटिव्ह मध्ये सुद्धा आहे. मला माफ करा जर तुम्ही जेवणाच्या वेळेला हा व्हिडिओ बघत असाल तर, पण हा एक इनपुट मला द्यायचा होता, जेणेकरून लोकांमध्ये थोडासा तरी अवेअरनेस निर्माण होईल. बाकी कन्फर्म तिकीट नाही, मग काय करायचं? इकडून तिकडे वर खाली टीसीची नजर चुकवत कुठेतरी टेकायचं आणि पूर्ण प्रवास काढायचा. हेच काय ते माझं रात्रभर प्रवासात सुरू होतं. पहाटे पहाटेच सिंधुदुर्गातील मोस्ट आयकॉनिक सेलिब्रेटेड स्टेशन म्हणजेच कणकवली स्थानकावर येऊन पोहोचलो. पण अचानक मला धक्का बसला, नक्की मी कणकवली रेल्वे स्थानकावर आलोय की कणकवली विमानतळावर आलोय? तेवढ्यात मला दंडवते साहेब दिसले, म्हणजेच कोकण रेल्वेचे शिल्पकार. त्यांना म्हटलं, बघा बघा साहेब, तुम्ही लावलेल्या रोपाचं वटवृक्षात रूपांतर झालंय आता. बाकी भिंतींवरची चित्र, खास करून दशावताराची आणि इतर कलाकृती सुद्धा मनमोहक होती. त्याचबरोबर महाराज दिसले. महाराजांना म्हटलं, धाकले महाराज धुमाकूळ घालतायत. पुढच्या प्रवासाला निघालो, त्यासाठी सीटर पकडली. वडापाव. गावाकडे जात असताना शांत, सुबक, सुंदर, मनमोहक सकाळचा कोकण पाहून वेगळाच आनंद होत होता. पण एकंदरीत या प्रवासाला सुरुवात केली. मुंबई सोडत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करतो. तोपर्यंत स्टोरी टू बी कंटिन्यूड आणि हर हर महादेव.